इतकं मोठं उद्ध्वस्त फिलिंग का आहे या प्रश्नाचंही उत्तर तू स्वतःला दिलं पाहिजेस नाही का? हो. मी खूपदा आठवून बघते की दिवस इथे संपला आणि रात्र इथे सुरू झाली. हम्म. तो क्षण जसा जसा सापडत नाही ना तसं नातं इथपर्यंत होतं आणि इथून पुढे ते अस्पष्ट व्हायला लागलं. ते समजलंच नाही. पण जे टिकत नाही ते अशाश्वतच असतं, नसतंच ते आपलं. असंच सांगते मी स्वतःला. तुटत तुटत आलेला धागा एका क्षणी कापून टाकला. त्याला हवं होतं म्हणून. आय गिव्ह अप. पण एकदा निर्णय घेऊन झाल्यावर खूप शांत वाटतंय. तुला तोडायचं नव्हतं. पण त्यांना त्यांच्या संबंधात माझी अडचण असणं. माईंचं काय करणार आहेस? कुकी आणि माई दोघींनाही माझ्याशिवाय आयुष्य पेलण्याची ताकद आहे असं मला नाही वाटत. मी जिथे जिथे जाईन तिथे तिथे माझं हे बॅगेज माझ्याबरोबर असणारच. पण ही जबाबदारी त्याची सुद्धा आहे ना. जबाबदारीचं असंच असतं. ज्याला ती वाटते त्याचीच ती असते. नाहीतर आज तू का आला असतास इथे? तो म्हणाला आणि त्या खुशीने गेल्या तर जाऊन दे ना त्यांना त्याच्या घरी. तसंही ते घर त्यांचं आहेच की. गावातला माई अण्णांचा वाडा विकून जे पैसे आले ते घातले होते सदानंदी फ्लॅटमध्ये. हो, मी आलो होतो ना तुमच्या हाऊस वॉर्मिंगला. तेव्हा दारावरची पाटी बघून खरं तर अगदी सहज गमतीने मी सदाला म्हणालो होतो की अरे वा, पाटीवर संपूर्ण कुटुंब दिसतंय. त्या फक्त इतकंच म्हणाल्या, मी कुठे आहे पाटीवर? अगं तू जेवतच नाही आहेस. खा ना डेझर्ट. तिरामिसू. एक्सक्यूज मी. 2 तिरामिसू.